औसा तालुक्यातील नागरसोगा गावात सरपंच सरोज सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर आणि ग्रामस्थांनी सोनारी येथील काळभैरवनाथ मंदिरात अभिषेक करून आमदार अभिमन्यू पवार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घातले. सलग दुसऱ्यांदा 35,000 मताधिक्याने निवडून आलेल्या आणि तालुक्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार पवारांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे. यावेळी सरपंच सरोजा सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर, सदस्य भास्कर सूर्यवंशी, वर्षा मसलकर, रुक्मिणी उबाळे, मोहन घोडगे, अजय उबाळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काळभैरवाला साकडे घालून तालुक्याच्या विकासासाठी आमदार पवार यांना कॅबिनेट मंत्री बनवावे अशी प्रार्थना करण्यात आली. मी ग्रामपंचायत सदस्य नागरसोगा महेश गोरोबा साळुंके आणि एक भाजपचा कार्यकर्ता. ह्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना आमच्या गावाने 854 मताची भरघोस अशी लीड दिलेली आहे. या लीडचं कारण आमदार साहेबांचे आमच्या गावात केलेली विकास कामं, लाडक्या बहिणींनी दिलेले आशीर्वाद आणि त्याचबरोबर आमदार साहेबांचा जो पारदर्शकपणा आहे कामात आणि विकासात कसा खेचून आणायचा, निधी कसा खेचून आणायचा, हे त्यांची जी कामाची पद्धत शैली आहे ही अख्ख्या गावकऱ्यांना पसंत पडली आणि गावकऱ्यांनी भरघोस असं मतदान केलं. ह्या विधानसभा निवडणुकीत आमदार साहेब तब्बल 35,000 मतांनी निवडून आले. त्यात आमच्याही गावचा वाटा आहे. गावाने 854 मतांच्या मताधिक्य साहेबांना दिलं. साहेबांचं आमच्या गावातील महत्वाची काही मोजकी कामं सांगायची, कामं तर भरपूर केली आहेत, पण मोजकेच सांगायचे म्हणजे आमचं गाव हे नळ योजनेत कुठल्याच पद्धतीने कुठल्याच नियमात बसत नव्हतं, पण साहेबांनी त्याच वेळेस स्वतःची क्षमता आणि पॉवर वापरून आमचं गाव विशेष बाब म्हणून नळ योजनेत जल जीवन मिशनमध्ये घेतलं. त्यामुळं आमच्या गावात आज घरोघरी नळ योजना चालू झाली. आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि साहेब आणि आम्ही ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी मिळून या नळ योजनेचा पाठपुरावा साहेबांकडे केला. साहेबांनी तो मान्य केला आणि ते आमच्या गावात आता 850 नळ कनेक्शन झालेले आहेत. प्रत्येक घरात नळ पाणी येत आहे. साहेबांनी त्या नळ योजनेसाठी विहीर दिली की त्या विहिरीतून आपल्याला पाणी यायला पाहिजे. साहेबांनी भरपूर असा विकास निधी नागरसोगा या गावाला दिला आहे. गाव पहिलेही भाजपामय होतं, आता तर जास्त भाजपामय झालेलं आहे. त्यामुळं गाव त्यांच्यासाठी मंत्रिपदाची आस धरून बसत आहे. साहेब आमदार असताना सुद्धा मंत्री नसताना मंत्र्याच्या वर निधी आणू शकतात, तर मंत्री पद मिळाल्यानंतर किती निधी आणतील याचा आपण विचार करावा लागतो. त्यामुळं आमच्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांनी काल श्री क्षेत्र सोनारी येथे काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात त्यांच्यासाठी अभिषेक केला. आमचे काही सदस्य होते. त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की साहेबांना एखादं चांगलं मंत्रिपद मिळावं आणि ह्या तालुक्याचा आणि राज्याचा विकास त्यांच्या मंत्र्याच्या खात्यातून व्हावा हीच अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद. मी नागरसोगा येथील उपसरपंच बंडू रामराव मसलकर. आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्री अभिमन्यू पवार साहेब यांचा चांगल्या मदतीने विजय झाला आहे आणि नागरसोगा या गावाच्या वतीनं श्री सरपंच, आमचे गुरुजी, आमचे सर्व सदस्य, इतर सर्व मंडळी मिळून आम्ही गावातून 854 मताची लीड देऊन आम्ही पवार साहेबाला भरघोस मताने विजय केला आहे आणि श्री काळभैरवनाथ मंदिर सोनारी इथे जाऊन आम्ही अभिषेक केला आहे आणि श्री माननीय आमदार साहेबाला कॅबिनेट मंत्रिपदाची माळ भेटावी यासाठी आम्ही काळभैरवनाथसाठी विनंती केली आहे आणि 100% काळभैरवनाथ आम्हाला आशीर्वाद देतील ही आमची भावना आहे आणि आमदार साहेबाला आमच्या कॅबिनेट पदाचं पद मिळलंच पाहिजे असं आमची विनंती पण आहे आणि हे पण आहे. नमस्कार, मी भास्कर चंद्रभान सूर्यवंशी, नागरसोगा ग्रामपंचायत सदस्य. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले लाडके आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांना तालुक्यातून 34,500 मताची लीड मिळालेली आहे. आमच्या गावामधून 854 मताची लीड मिळालेली आहे. या प्रचारामध्ये आमच्या नागरसोगा गावानं खूप अशी मेहनत घेतलेली आहे. आम्ही ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच गावात तर प्रचार केला, पण बाहेरगावी जिथं पाहुणे वगैरे असतील, मित्रमंडळी असेल, अशा ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही अहोरात्र प्रचार केलेला आहे आणि ते माननीय अभिमन्यू पवार साहेबाला लाडक्या बहिणीनं भरघोस असे आशीर्वाद दिलेले आहेत.
आमच्या गावात अभिमन्यू पवार साहेबांमुळं नळ योजना बंद पडलेली चालू करण्यात आली आणि ती सुरळीत चालू आहेत. शिवरस्त्याचे काम केलेले आहेत, 2 शाळेचे काम केलेले आहेत, अंगणवाडीचे काम केलेले आहेत, जगदंबा सभा मंदिराचं काम केलेलं आहे, आंबेडकर सभा मंदिराचं काम झालेलं आहे, अंतर्गत रस्ते झालेले आहेत. असं अनेक पद्धतीने विकास झालेला आहे आणि त्यामुळं माननीय अभिमन्यू पवार साहेबांना विजयी झाल्यामुळं काल आम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी काळ भैरवनाथ सोनारी येथे जाऊन महाअभिषेक केला, आरती केली आणि साहेबाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी भैरवनाथ जोगेश्वरीकडे प्रार्थना केली आणि ती प्रार्थना आमची पूर्ण जोगेश्वरी भैरवनाथ करतील अशी आमची इच्छा आहे. आणि तसेच आमच्या गावातील ग्रामदेवत हनुमंतरायाच्या चरणीसुद्धा सर्व ग्रामस्थांनी नतमस्तक होऊन आरती करून आमच्या लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी विनंती केलेली आहे आणि ती विनंती आमची पूर्ण होईल आणि लवकरच त्यांचा कॅबिनेटमध्ये नंबर लागेल अशी आमची इच्छा आहे. मी नागरसोगा गावचे सरपंच सरोजा भास्कर सूर्यवंशी आहे. औसा तालुक्याचे आमदार, लोकप्रिय आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. 5 वर्षात आमच्या नागरसोगा गावात आमदार साहेबांनी अनेक कामं केली आहेत. त्या कामाच्या जोरावर आमच्या गावच्या महिला लाडकी बहीण योजना ह्या एकही वंचित राहिल्या नाहीत. त्यामुळे आमच्या गावातून आमच्या साहेबांना 854 मतांनी लीड मिळाली आहे. गावातूनच लीड नाही तर औसा तालुक्यात साहेबांना भरघोस अशी लीड मिळाली आहे. म्हणून आम्ही आमच्या पंचायतमधून उपसरपंच असतील, आमचे सदस्य असतील, यांनी सर्वांनी आमच्या मारुतीरायाला व आमच्या भैरवनाथाला अभिषेक करून त्यांना मंत्रीपद मिळावं अशी आम्ही देवांना साकडे घातलो आहे. गेल्या 5 वर्षात आमदार साहेबांनी अनेक भरपूर कामं केले तर ह्यापुढे त्यांना मंत्रीपद मिळावं यासाठी आम्ही सोनारी येथे जाऊन देवाला अभिषेक केला व देवाला साकडे घातले आहे की आमच्या तालुक्याचे लाडके आमदार मोठं मंत्रीपद मिळावं म्हणून आम्ही अभिषेक केला व देवाला साकडे घातले आहे. आणि तालुक्याचेच आमदार नाही तर आमदार साहेब मंत्रीपद मिळाल्यावर तालुक्याचाच विकास नाही तर राज्याचा विकास करतील यासाठी आम्ही देवाला साकडे घातले आहे आणि आमची इच्छा पूर्ण करो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते.